मैं हूं सदाशिव गज से। दर्शकों, मैत्री संवाद इस प्रोग्राम में मैं आप सभी का तहे दिल से स्वागत करता हूं। और आज के मैत्री संवाद इस प्रोग्राम की कड़ी में मिलने जा रहे हैं जो महाराष्ट्र के प्रख्यात साहित्यकार हैं निर्मल कुमार सूर्यवंशी। जी हाँ, निर्मल कुमार सूर्यवंशी एक ऐसे व्यक्ति है जो किताबों में रहते हैं, जो नवोदित साहित्यकार हैं, उनको लिखने की प्रेरणा देते हैं। और उनका नांदेड़ में निर्मल प्रकाशन ऐसा उनका एक प्रकाशन है। और इस प्रकाशन के माध्यम से उन्होंने नवोदित साहित्यिक हो या पुराने साहित्यिक हो, कई साहित्यकारों को एक नया आयाम देने का काम किया है, उनको लिखने के लिए प्रेरित करने का काम किया है। तो ऐसे निर्मल प्रकाशन के जो मुख्य अध्यक्ष है, यानी संस्थापक अध्यक्ष है, ऐसे निर्मल कुमार सूर्यवंशी साहब से आज मिलते हैं मैत्री संवाद इस प्रोग्राम में। तो आइए सीधा उनसे बात करते हैं निर्मल कुमार सूर्यवंशी साहब से। सर जी, जय भीम सर। जय भीम सर, जय भीम। सर, सबसे पहले मैं लॉर्ड बुद्धा टीवी पर आपका तहे दिल से स्वागत करता हूं और आपके कार्य की सराहना करता हूं जो आप नवोदित साहित्यकारों को उजाले में लाने का काम करते हैं, उनके कलम को आप आयाम देने का काम करते हैं। तो सबसे पहले हम आपका परिचय जानेंगे, तो आपका परिचय दें। मी निर्मल कुमार सूर्यवंशी, निर्मल प्रकाशन नांदेड प्रकाशक आहो। माझा नेटिव्ह ग्रामीण भागात म्हणजे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यामध्ये छोटंसं गाव आहे हडसणी. तिथं माझा जन्म 1954 साली झालेला आहे. नंतर शिक्षण, प्राथमिक शिक्षण हडसणीमध्ये, जिल्हा परिषद शाळा हदगाव आणि नंतर कॉलेजसाठी नांदेडला शिक्षण झालेलं आहे. जी सूर्यवंशी साहब, जो प्राथमिक शिक्षा होती है आपकी देहात में हो गई है, तो माध्यमिक जो शिक्षा होती है ये कहाँ पर और कैसे हुई है? माध्यमिक हदगावला झाले माझे. हदगावला 8वी आणि 9वी हदगावला होतो. येणं जाणं करायचं. हडसणी ते हदगाव 2 ते 3 किलोमीटरचं पायी अंतर चालायचं दररोज. आम्ही खेड्यातील मुलं, तेव्हा काही असे ऑटो रिक्षा वाहनाची काही हे नव्हती, सोय नव्हती. तर 2-3 किलोमीटर हे पायी जाणं येणं करायचे. 2 वर्षाचा कालावधी में हदगावला माध्यमिक शिक्षण घेतलेलं आहे. जी 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 सूर्यवंशी साहब, क्या होता है कि आप प्रकाशन इस क्षेत्र में है, तो ग्रंथालय की जो परीक्षा होती है, एग्ज़ाम होती है, ये आपने कब पास की है, कब से इस क्षेत्र में है? नाही, काय आहे, मुळात मी विद्यार्थी दशेमध्येच म्हणजे 10वीला असताना रविचंद्र हडसनकर हे माझ्याच गावचे कवी, आमचे मित्र आहेत. ते गीतं लिहायचे आणि त्यांच्या एका गीतांचं पुस्तक म्हणजे हडसणीमध्ये असतानाच एक त्यांचे दत्तात्रयावरची गीतं होते, ते गीतं प्रकाशित करायचं आम्ही ठरवलं. जी जी हाँ. आणि मी 10वीला असताना हडसणीमध्येच मला हडसनकरांनीच निर्मल प्रकाशन नाव ठेवलं आणि ते छोटेखानी पुस्तक आम्ही उमरखेड इथे छापलं आणि हडसणीमध्ये प्रकाशित केलं. दत्तसंस्थान माहूरगडावर प्रत्यक्ष हडसनकर आणि मी त्याची विक्री केली. गीत गाऊन 2-3 दिवसामध्ये 1000 प्रती. 1972चा काळ असेल. 1972ला माझं पहिलं पुस्तक हडसणी ग्रामीण भागातून प्रकाशित झालं आणि तेव्हा माझं प्रकाशनाचं बीज रोवलं गेलं. त्याचे मूळ हे आहे, त्याचं हडसनकरांनीच ते बीज टाकल्या गेलं माझ्या हृदयामध्ये. त्यांच्यातर्फे मी याच्यामध्ये ओढल्या गेलो. नंतर 10वी मी नांदेडला आलो. 8वी 9वी हदगावला, 10वी नांदेड झाला आणि कॉलेजमध्ये PUC यशवंत कॉलेज आणि आपल्याला प्रकाशन व्हायचं, प्रकाशक व्हायचं. आणि तेव्हा नरहर कुंटकर हे महाराष्ट्रातील ख्यातनाम मोठे साहित्यिक होते. तर ते प्राचार्य म्हणून पीपल्स कॉलेजला होते. त्यांच्या ओढीनं आपल्याला प्रकाशक व्हायचं आहे, काहीतरी मिळेल म्हणून मी पीपल्सला ॲडमिशन घेतलं. तिथून BA झालो. BA झाल्यानंतर MA करायच्या ऐवजी आपल्याला प्रकाशन व्यवसाय करायचा आहे, तर आपल्याला प्रेस स्वतःची पाहिजे. म्हणून मी BA झाल्यानंतर स्वतःचा प्रेस आणि प्रेससाठी अनुभव पाहिजेत, शिक्षण पाहिजेत. तेव्हा फार आम्हाला पुण्या मुंबईला जाता येत नव्हतं ते शिक्षण घेण्यासाठी. तिथे टेक्नॉलॉजी होती, प्रेस टेक्नॉलॉजी. पण नांदेडमध्ये मी ITIमध्ये, जिल्हा उद्योग केंद्र ज्याला हे म्हणतात, औद्योगिक केंद्र ITI, तेव्हा मी 1977ला प्रेस हे करण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी ITI जॉईन केला. जी 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 सूर्यवंशी साहब,
प्रकाशन संस्था चलाना एक बहुत बड़ी बात होती है। तो ये प्रकाशन संस्था की स्थापना कब और कैसे हुई, किस हालात में हुई है? 77ला ITI झालो. ITI झाल्यानंतर ITIमध्ये प्रेसचा अनुभव आला, म्हणजे शिक्षण झालं. तेव्हा तिथं बापट म्हणून आमचे सर होते, बापट सर आमचे प्राध्यापक होते आम्हाला शिकवणारे. ते मुंबईचे होते आणि त्यांना माहीत होतं की मी प्रेस टाकणार आहो, प्रकाशक होणार आहो. BA झाल्यानंतर तिथं जेव्हा ITIमध्ये 8वी 9वी 10वी नापास, 8वी पास नापास असे विद्यार्थी यायचे. मी BA झाल्यानंतर सर्वांना समजले की हा काहीतरी करणार आहे, म्हणून माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहायचे. तर मी BA झाल्यानंतर ITI झाला. ITI झाल्यानंतर स्वतःचा प्रेस टाकण्यासाठी मी इतरत्र जागा शोधू लागलो नांदेडमध्ये, की आपल्याला प्रेस टाकायचा, प्रेस म्हणजे स्वतःचा छापखाना टाकायचा, तरच आपल्याला पुस्तकं प्रकाशित करता येतील. म्हणून मी जागेचा शोध घेऊ लागलो. शोध घेताना माझे गुरु दत्ता भगत सर, तर त्यांच्या ओळखीचे पत्की डॉक्टर नागोराव पत्की म्हणून आपल्या शिवाजीनगरला दादऱ्याजवळ त्यांचा एक घर होतं, दवाखाना होता. मी सरांना तिथं मी शोधलं की तिथं 2-3 रूम अशा सलग आपल्या प्रकाशनासाठी मुद्रणालयासाठी मिळू शकतात. म्हणून भगत सरांना मी शब्द टाकला. त्यांना कन्व्हिन्स केलं आणि ते किरायाने घ्यायचं ठरवलं. तेव्हा त्या काळामध्ये जवळपास 10,000 रुपये डिपॉझिट आणि 5,000 काय 3,000 रुपये दर महिन्याला रेंट असं ठरल्या गेलं. ठरल्या गेल्यानंतर मी ते बापट सरांना येऊन सांगितलं की सर असं असं झालेलं आहे, असं असं घेतलं. तर बापट सरांनी योग्य सल्ला दिला. म्हणे निर्मल कुमार, तुम्हाला जर एवढा मोठा प्रेस, हे साधी गोष्ट नाही, प्रेसचे मशिनरी वगैरे असते, ते भाड्यानं आहे, उद्याला जर बंद करा किंवा तुम्ही इथं खाली करा जागा म्हणलं तर खूप अवघड असते. तू असं कर म्हणाले की तू स्वतःची जागा घे, फक्त 3 शेड टाकून तिथं चालू कर, ते लांब असू दे असं. मग त्यांचा मी सल्ला ऐकला आणि जे आता आपण जिथं मुलाखत चालू आहे तिथे 1978-79ला ही जागा नरहर कुंकरांना दाखवली. इथं प्लॉट रिकाम होता अर्धा, ही दाखवली, त्यांना पसंत आली आणि त्यांच्या हस्तेच भूमिपूजन केलं. त्यांच्या हस्तेच निर्मल प्रकाशनची सुरुवात 1980ला सुरू केलेलं आहे. वाह वाह, ये तो बहुत अच्छी है निर्मल कुमार साहब. प्रकाशन आपका जो है निर्मल कुमार प्रकाशन है, निर्मल प्रकाशन. ये निर्मल प्रकाशन आज पूरे महाराष्ट्र में इसका नाम रोशन है. कोई भी इस प्रकाशन को जानता है और ऐसी स्पर्धा होती है कि इस प्रकाशन के माध्यम से हमारा किताब छपवाया जाए. तो अभी तक इस प्रकाशन के माध्यम से कितने लेखकों को आपने न्याय दिया है? आतापर्यंत निर्मल प्रकाशनाचे 780 ग्रंथ पुस्तकं प्रकाशित झालेले आहे. 780. तर त्याच्यामध्ये 500 लेखक आहेत. 500 लेखकापैकी मला अभिमान असा आहे की आंबेडकरवादी किंवा दलित साहित्यिक म्हणून मी जवळजवळ 250 लेखक मी प्रकाशित केले. 780 पुस्तकापैकी 400 हे दलित पुस्तकं आहेत, दलितांचे. हा मला अभिमान आहे आणि त्याच्यामुळं खूप समाधानी आहोत की या भागातून एवढे लेखक आपण जमा करू शकलो आणि त्या लेखकांना एक व्यासपीठ किंवा मंच देऊ शकलो, ह्याचं मला खूप समाधान आहे. आणि अनेक पुरस्कारसुद्धा आपल्या महाराष्ट्र शासनाचे मिळालेले आहेत लेखकांना. आतापर्यंत महाराष्ट्र शासनाचे 27 पुरस्कार निर्मल प्रकाशनात. सुरेश साहब, आप बहुजन समाज से आते हो, लेकिन बाबा साहब के इतने किताबें आपने छपवाई है जो अभी पूरे महाराष्ट्र के अंदर उसका सराहना की जाती है. तो इसके पीछे का राज है ने ये प्रकाशन के माध्यम से बाबा साहब की इतने किताबें छपवाना, ऐसा आपके दिल को कैसा लगा, क्यों लगा? माझे मित्र, खरं पाहिलं तर माझे मित्र रविचंद्र हडसनकर, आम्ही एकाच गावचे. ते दलित साहित्यिक आहेत, लहानपणापासून कवी आहेत, कथाकार आहेत आणि त्यांना जवळून मी ओळखतो लहानपणापासून. दलितांचं दुःख, दलितांचं अभ्यास, दलितांचं वागणं, दलितांचं सर्व. आणि मी एकूण मग हडसनकरामुळं मला बाबासाहेब समजले, बौद्ध धर्म समजला, ते विचारसरणी समजली. आणि मी जरी करता मी मराठा समाजाचा असलो, हिंदू धर्मात जरी असलो, तर जात तर बदलता येत नाही. जात हे नैसर्गिक आहे किंवा जन्मानंच आपल्याला मिळालेली आहे, पण आपण विचारसरणी तर बदलू शकतो. त्याच्यामुळं मी बाबासाहेबाच्या विचाराकडं, बौद्धाच्या विचारसरणीकडे मी झुकल्या गेलो. ते मला आवडू लागले
आणि गंमत अशी की मग हडसनकरांमुळे निमित्त झालं की अनेक लेखक कवीशी माझा परिचय झाला. आणि पहिलं हे साहित्य आवडू लागलं, म्हणजे हे विचार आवडत असल्यामुळं आणि मी जातीच्या बाहेर जाऊन हा विचार केल्यामुळे मी सर्वांचं प्रकाशित करतो. जी 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 सूर्यवंशी साहब, आप एक बड़े दिल के इंसान हैं, बहुत बड़ा आपका मन है. तो वामन दादा कर्डक, ये जो बहुत बड़ा नाम है आम्बेडकरी आंदोलन में गीतों के ज़रिए, ऐसा एक भी गांव नहीं है जहां वामन दादा का नाम नहीं है. तो ऐसे वामन दादा की मुलाकात आपकी कब और कहां पर हुई, कैसे हुई? वामनदादा कर्डक जेव्हा आम्ही विद्यार्थी दशेत होतो, हडसनकर आम्ही जेव्हा नांदेड हाऊसिंग सोसायटीमध्ये राहायचो, तर एका गीतांचा एक कार्यक्रम होता नांदेडला, त्यांचा गायनाचा कार्यक्रम होता. त्यावेळेस दादाची आणि आमची ओळख झाली. तेव्हा दादांना आम्ही विनंती केली की तुम्ही आमच्या रूमवर या. रूमवर आल्यानंतर काळ असेल 1974-75चा. तेव्हापासून दादा हडसनकरांच्या मग नांदेड किंवा मराठवाड्याच्या दौऱ्यावर, नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा ते आमच्या रूमवर राहायचे. 2 दिवस, 8-8 दिवस, 15-15 दिवस. याच्यानंतर तर हडसनकरांकडे 1-1 महिना दादा थांबायचे तिथं. म्हणून वामन दादाचा फार जवळून आम्हाला सहवास लाभला. इतका जवळून की अनेक गीतांचे ते निर्मिती करताना किंवा रचताना, गीतं रचताना त्या गीताचे आम्ही साक्षीदार आहोत. की त्यांनी ते मुखडा तयार करायचे. आज मुखडा आम्हाला गाऊन दाखवायचे की हे माझं चालू आहे. आणि ते पूर्ण झाल्यानंतर 2 दिवसाला ते पूर्ण गीत म्हणून दाखवायचे. तर आम्हाला एवढा आनंद व्हायचा की एवढा मोठा. आता वाटते की वामनदादा, आता समजते की वामनदादाची काय किंमत आहे आम्हाला गेल्यानंतर. पण तेव्हा प्रत्यक्ष असताना असं काही तेवढं वाटायचं नाही, की समोरच बसलेलं असायचे ना. म्हणून आता असं वाटतं की आपल्याला किती मोठ्या माणसाचा सहवास लाभला आणि जवळून पाहता आलं त्यांना, जवळून त्यांचा गीताचा लाभ घेता आला आणि त्यांच्याकडून खूप काही शिकता आलं. अच्छा. सूर्यवंशी साहब, निर्मल प्रकाशन के माध्यम से वामन दादा का एखादा गीत संग्रह आपने प्रकाशित किया है क्या? गच्चे सर, खरं पाहिलं ती खंत मला आहे. मी वामनदादा जेव्हा हयात होताना आम्ही असा गप्पा करताना तेव्हा नवोदित प्रकाशक होतो मी. आणि नवोदित प्रकाशक असल्यानंतर मनात आलं की वामनदादाचे पुस्तक गीतं आपल्याला प्रकाशित करायचे किंवा छापायचे. मी वामनदादाला तेव्हाच म्हणालो की दादा, तुमचा मी समग्र वामनदादा कर्डक मी प्रकाशित करू इच्छितो किंवा करतो. पण माझ्या अक्षरनाती आत्मचरित्र आहे एकचे माझं स्वतःचं, त्याच्यामध्ये वामनदादाविषयी मी एक आठवण लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये ते खंत माझी राहून गेली की समग्र वामन मला प्रकाशित करायचं होता. ते काम यवतमाळच्या ते जाधव सरांनी केले, खूप कोणीतरी केलं हे आहे, पण निर्मल प्रकाशनाने समग्र वाङ्मय काढू शकलो नाही. तरी पण त्यांचं चरित्र हडसनकरांनी लिहिलेलं, काय मला आठवत, हडसनकरांनी लिहिलेलं वामनदादाचं चरित्र, माझ्या जीवनाचं गाणं, ते आम्ही निर्मल प्रकाशन प्रकाशित केलं. माझ्या जीवनाचं गाणं एकतरी पुस्तक वामनदादाचं प्रकाशित करू शकलो याचं मला खूप समाधान आहे. आणि माझ्या जीवनाचं गाणं हे जेव्हा आत्मचरित्र त्यांच्याकडून लिहून घेऊ लागलो, पण ते सांगायला तयार नव्हते. हडसनकर म्हणायचे, दादा तुम्ही सांगा तुमचं, आम्ही आत्मचरित्र लिहितो. तर ते म्हणायचे, अरे माझं कशाला लिहितात, बाबासाहेबाचं लिहा, मी कोण, असे म्हणायचे. तरी पण आम्ही विनंती करून कसं तरी त्यांच्याकडून लिहून घेतलं. आणि त्यांनी स्वतःचं चरित्र सांगण्यापेक्षा बाबासाहेबांची कशी भेट झाली आणि इतर भजनी मंडळी कशी होती, कोणत्या भजनी मंडळ आहेत त्याच याचा उल्लेख केला. तरी पण 150-200 पेजेसचं पुस्तक माझ्या जीवनाचं गाणं हे आम्ही प्रकाशित केलं, निर्मलने प्रकाशित केल्यामुळे मला थोडं समाधान. सूर्यवंशी साहब, लोगों को लिखने के लिए प्रेरित करते हैं आप, लेकिन लोगों को लिखाते प्रेरित करते करते आप भी प्रेरित हुए हैं. तो अक्षर यात्रा नामक का जो आपका आत्मचरित्र है, अक्षरनाती, ये जो आपका आत्मचरित्र है, इस बारे में थोड़ी जानकारी दें. काय, मी हडसनकर कवी असल्यामुळं आणि कवीच्या सहवासात असल्यामुळं कसं असते की आपण माझं ध्येयच आहे वाङ्मयीन सेवा, साहित्यिकांची सेवा करण्याचं. आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो की तिथलं काहीतरी आपल्याला लिहावंसं वाटते. म्हणून मी काही कविता लिहिल्यात, काही बालवाङ्मय लिहिलं, शेतकरी राजा हे शेतकऱ्यांसाठी पुस्तक लिहिलं. आणि मी माझ्या प्रकाशनाच्या, जसे आता मुलाखतीच्या माध्यमातून काही मी गोष्टी सांगत आहोत,
तसं माझ्या मित्रांना मी काही आठवणी सांगत गेलो. जी जी. तर त्यांनी सांगितलं, मित्रांनी हे केलं की बाबा तुम्ही हे आठवणी आहेत ना लिहून काढा. म्हणून मी 1917 साली पूर्ण माझ्या प्रकाशन व्यवसायाविषयीच्या आठवणी मी एकत्र केल्या, एकत्र लिहिल्या. 1.5-2 वर्ष लागले त्याला, 1 वर्ष. अच्छा. आणि 1918 डिसेंबर 1918ला अक्षरनाती नावाचं 300 पेजेसचं माझं आत्मचरित्र प्रकाशित झालं. वा. आणि ते वेगळ्या ढंगाचं आहे, कारण माझं स्वतःचं व्यक्तिगत त्याच्यामध्ये चरित्र कमी आणि सांस्कृतिक, वाङ्मयीन, साहित्यिक, ग्रंथालय चळवळ, एक अस्मितादर्श मेळावे, लेखक मेळावे, साहित्य मेळावे, त्याच्यामध्ये सर्वांचा उहापोह झालेला आहे. त्यामुळे एक मराठवाड्यातील खरं पाहिलं तर प्रकाशकाचे आत्मचरित्र फार कमी आहेत. एवढ्या मोठ्या साहित्य विश्वामध्ये साहित्यिकांचे चरित्र आहेत, सामाजिक कार्यकर्त्यांचे चरित्र आहेत, पण प्रकाशकाचे नाहीत. 4-5 आहेत. आणि मराठवाड्यातील हे पहिलंच चरित्र असेल आहे अक्षरनाती नावाचं, आणि ते लोकांना पसंत पडलं. त्या अक्षरनातीवर 37 लोकांनी समीक्षा लिहिली. संपादक केशव देशमुखांनी ते 37 लोकांचे समीक्षा संपादन करून पुण्याच्या दिलीपराज प्रकाशनाने एका प्रकाशकाची प्रकाश यात्रा म्हणून त्याच्यावर म्हणजे अक्षरनातीवरचा ग्रंथ समीक्षेचा प्रकाशित केला. त्याच्यामुळं एक समाधान वाटतं की ह्या आठवणी त्या निमित्तानं आपल्याला जपून आहेत. सूर्यवंशी साहब, आपका जो आत्मचरित्र है अक्षरनाती, इसको लोगों ने बहुत ही सराहना की है और लोगों ने इसका टिप्पणी भी की है, यानी इसके ऊपर लिखन भी किया है. तो इसके बाद में आप कवि का यहाँ पे जिक्र किए हैं, तो आपकी एक आधी कविता हमारे दर्शकों को आप सुनाइए. राजपदालाही मारली ठोकर, राजपदालाही मारली ठोकर, क्रांतीचे शिखर शांतिदूत. राजपदालाही मारली ठोकर, क्रांतीचे शिखर शांतिदूत. इच्छा हेच दुःख, इच्छा हेच दुःख, दिला मंत्रदान. इच्छा हेच दुःख, दिला मंत्रदान, जगी झाला मान शांतिदूत. दया क्षमा शांती, दया क्षमा शांती, नांदो दारोदारी. दया क्षमा शांती, नांदो दारोदारी, जगाला उद्धारी शांतिदूत. प्रश्न उभा जगी, प्रश्न उभा जगी, अणुरेणू युद्ध. प्रश्न उभा जगी, अणुरेणू युद्ध, उभा एक बुद्ध शांतिदूत. शेवटी पाहता लोचनी, पाहता लोचनी मुद्रा ही शीतल. पाहता लोचनी मुद्रा ही शीतल, मनी ही निर्मल शांतिदूत. मनी ही निर्मल शांतिदूत. बहुत ही अच्छा संगम आपने बुद्ध के विचारों में, आपके नाम में भी उनका जिक्र किया है. बहुत ही अच्छी कविता हमारे दर्शकों को आपने यहाँ पे पेश की है. तो निर्मल कुमार साहब, जो भी नया साहित्यिक आता है उसको इस क्षेत्र में का कुछ भी मालूम नहीं रहता है, लेकिन ऐसे साहित्यकारों को आप उनका हौसला किस तरह से बढ़ाते हो? नवोदित साहित्यिक माझ्याजवळ बरेचसे येतात, विद्यार्थी येतात, ज्येष्ठ नागरिक येतात. अगोदर मी त्यांनी काय लिहिलं आणि ते लिहिलेलं प्रकाशित करण्यासारखं आहे का, किंवा त्याच्यात काही बदल करता येते का, किंवा असे काही, कारण काय नवोदित असतात आणि खरं पाहिलं तर त्यांना प्रकाशक हे काही मर्यादा पडते आमची ही, कारण आर्थिकदृष्ट्या सर्वच साहित्य आम्ही प्रकाशित करू शकत नाही, कारण त्याच्यात भांडवल गुंतवावं लागतं. काही लेखकाकडून, काही प्रकाशकाचं, काही लेखकाचं, काही असं मिळून ते चालत राहते. मग नवोदित साहित्यिक आहेत, त्यांचं जे साहित्य आहे प्रकाशित करण्यासाठी त्यांची पात्रता म्हणजे सर्वच दृष्टीनं, आर्थिक दृष्टीने थोडीफार आणि वैचारिक दृष्टीनं त्यांनी काय लिहिलेलं आहे हे पाहूनच आम्ही ठरवत असतो. जर विद्यार्थी असेल तर त्याला माझा थोडंसं थांब बाबा, तू अगोदर अभ्यास कर, तू काहीतरी सर्व्हिसला लाग किंवा शिक्षक हो, कुठल्या तरी हुद्द्यावर जा, त्याच्यानंतर हे प्रकाशित कर. कारण का ते जर साहित्य कविता लिहू लागला तर शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. म्हणून मी तसेही सल्ले देतो. ज्येष्ठ असतील, आता 1-2 जण असे आले की मी टेलरिंग करतो किंवा ते कुठेतरी रोजमजुरी करतो, मला कविता संग्रह छापायचा आहे, कुठला तरी कसं तरी कविता, आणि त्याची खूप ऊर्जा असते की आपल्याला काहीतरी प्रकाशित करायचं. आता कविता आहे तर कविताला जास्त मार्केट नाही किंवा कोणी घेत नाहीत पुस्तक कवितेचे, म्हणून त्याला 15-20-25 हजार रुपये लागतात.
त्याला आपण काहीतरी करून त्याला छापून घ्यायचं आणि त्याच्यावर पुन्हा त्यांना हे होते, म्हणून त्यांना अगोदर की हे तुम्ही करू नका, कारण रोजमर्री करता एवढे पैसे घालू नका याच्यामध्ये, कुठंतरी अंकामध्ये किंवा दिवाळी अंकामध्ये ते प्रकाशित करा. जास्त तुमच्याजवळ व्यवस्थित पैसे असतील 15, 20, 25 हजार खर्च करण्याची, तर तुम्ही प्रकाशित करा. असे या माध्यमातून नवोदिताशी आमचा संवाद चालत राहतो. जी जी जी. निर्मल कुमार साहब, आपकी प्रकाशन के माध्यम से, निर्मल प्रकाशन के माध्यम से किताब जब छपवाई जाती है लेखक की, किसी भी लेखक की, तो उसके चेहरे पे का जो आनंद होता है, ये आनंद को आप किस तरह से महसूस करते हैं आप? आहे कसं आहे गच्चे सर, आतापर्यंत 780 पुस्तकं प्रकाशित केली. जी जी. मी प्रकाशक या नात्यानं मलासुद्धा लेखकाला जर पहिलं पुस्तक असल्यानंतर त्याला असं वाटतं की जसं अपत्य पहिलं मुलगा असो मुलगी असो जन्मल्यानंतर त्या आईवडिलाच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो त्यापेक्षा कितीतरी पटीनं कारण का हे शब्द हे आत्म्यातून येतात, मनातून हृदयातून येतात. त्यामुळे हे जन्मलेलं बाळ जसं त्याला पाहिल्यानंतर आईवडिलाला जसा आनंद होतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आनंद पहिलं पुस्तक छापल्यानंतर येतो. जेव्हा तो आनंद जर मी त्या लेखकाच्या चेहऱ्यावर पाहिला तर तेवढाच आनंद मलाही होतो, आजही होतो. सुरेश जी साहब, पिछले 2 महीने के जो अंतर में एक किताब बहुत महत्वपूर्ण आपके प्रकाशन के माध्यम से मार्केट में आई है. जो किताब ये है कि उसके लेखक अपने भीमराव राउत है, जिन्होंने बाबा साहब के जितने भी डिबेट्स हुए हैं, यानी कि गोलमेज परिषद में जो बाबा साहब का जो भी भाषण है वो उन्होंने पूरा इंग्लिश का ट्रांसलेशन किया है. तो ये बहुत एक प्रकाशक बोलकर बहुत जिम्मेदारी का काम है और एक काम बहुत आपने आसानी से निभाया है. तो इस बारे में थोड़ी जानकारी दें. भीमराव राऊत हे 2 वर्षापासून माझे लेखक झालेत. त्यांचं कालपर्वा एक 3रं पुस्तक केलं. पहिलं पुस्तक गोलमेज परिषदेतील बाबासाहेबांचं कार्य, हे 500 पेजेसचं पुस्तक. गोलमेज परिषद लोकांना माहिती होती, ते इंग्रजीमध्ये माहिती होतं इंग्रजीमध्ये, पण इंग्रजी हे फार कमी लोक वाचतात. त्याचं मराठीकरण भीमराव राऊतने इतकं सुंदर केलं आणि ते प्रकाशित केलं, त्याचंही खूप मला समाधान आहे. त्याच्यानंतर त्यांचंच दुसरं पुस्तक सायमन आयोग, ते 250-300 बाबासाहेबांचं सायमन आयोगावरचं, तेही लोकांना माहिती नव्हतं किंवा इंग्रजीमधलं कोणी वाचू शकत नव्हतं, तेही मराठीत आणलं. त्यापेक्षा मागच्याच 18 तारखेला तुम्ही होते त्या कार्यक्रमाला, तर डॉक्टर जनार्दन वाघमारे कुलगुरू, संस्थापक कुलगुरू नांदेडच्या SRT विद्यापीठाचे जनार्दन वाघमारे लातूरचे सर, ते खास नांदेडला त्या प्रकाशनासाठी आले. भारतीय संविधान निर्मितीत डॉक्टर B.R. आंबेडकरांचे योगदान हे 700 पेजेसचा ग्रंथ जे इथं आहे, तर तो 700 पेजेसचा भीमराव राऊतनी लेखक आहेत ते प्रकाशित केला. मला वाटते की या माझ्या 780 ग्रंथापैकी जे दुर्मिळ ग्रंथ आहेत त्यापैकी हा एक झालेला आहे. 1988 साली असाच सावरकरांचा बुद्धिवाद एक चिकित्सक अभ्यास पूर्ण महाराष्ट्रात गाजला, शेषराव मोरेचा, आणि लेखक ही महाराष्ट्रभर त्या पुस्तकाने नावारूपाला आला, निर्मल प्रकाशने आलं. त्याच्यानंतर मागच्या याच महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये डॉक्टर जनार्दन वाघमारेचं मराठवाड्यात मुक्तीसंग्राम, हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे अंतरंग नावाचा तोही 500 पेजेसचा ग्रंथ, तोही मोलाचाच ग्रंथ आहे. आणि हा डॉक्टर B.R. आंबेडकरांचे योगदान संविधान निर्मितीत, हा असं मास्टर स्टोन असलेले ग्रंथ आहेत, हे प्रकाशित झाले. नक्कीच हे भारतीय संविधान निर्मितीत डॉक्टर B.R. आंबेडकरांचं हे 13व्या व्हॉल्यूमचं एक अनुवाद आहे, तो 1300 पेजेसचा आहे. पण राऊतांनी 700 पेजेसमध्ये निवडक अशा कायद्याचं त्या संविधान म्हणजे मसुदा समितीमध्ये बाबासाहेबांचं डेबिट झालेलं आहे, जे संवाद झालेत किंवा कायदा होताना कशी चर्चा झाली आणि त्याचं कायद्यात रूपांतर कसं केलं, तो ग्रंथ अतिशय दुर्मिळ आणि खूप संदर्भ ग्रंथ म्हणून लोकांना उपयोगी होईल, तो प्रकाशित झाला. त्याचं मला खूप समाधान आहे. जी जी. निर्मल कुमार साहब, महाराष्ट्र के जाने माने एक साहित्यकार है जो नांदेड़ में है, जिनका नाम है डॉक्टर प्राध्यापक जगदीश कदम. तो इनका रास और गोंडर, ये आपने पहली बार उनकी किताब छपवाई है, इस बारे में थोड़ी जानकारी दें. रास आणि गोंडर हे बहुतेक त्याचं खूप वर्ष झाली त्याला प्रकाशित होऊन. त्यांचा पहिला कविता संग्रह जगदीश कदमांचा रास आणि ग्रामीण कविता आहेत.
रास आणि गोंडर खूप गाजला त्यावेळेस. अच्छा. त्या रास आणि गोंडरला जवळपास 18 महाराष्ट्रातले नामवंत पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र शासनाचा सुद्धा पुरस्कार मिळाला आणि तिथूनच जगदीश कदम कवी म्हणून पुढे आलेत ग्रामीण भागातून. आता जगदीश कदमांचे मी 10 पुस्तकं प्रकाशित केले. माझा आनंद याचा आहे की आता येऊ घातलेल्या 43व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे कवी मित्र जगदीश कदम हे अध्यक्ष झालेत. हा खूप मला समाधानाची बाब आहे. अच्छा, एडवोकेट C.R. पंडित एक यहाँ के बहुत बड़ा साहित्यकार है, उनका बहुत बड़ा नाम है. इनके भी कुछ किताबें आपने छपवाई है, तो इनके बारे में थोड़ी जानकारी दें. डॉक्टर C.R. पंडित तसं पाहिलं तर ते गणिताचे शिक्षक आहेत. इथं अनेक विद्यार्थ्यांना गणितामध्ये शिक्षण देऊन त्यांना पुढं आणण्याचं काम यांनी केलं. पण खूप अभ्यासू गणिताचे शिक्षक जरी असले तर C.R. पंडित सर खूप अभ्यासू आहे. अनेक पुस्तकं वाचलेत आणि त्यांनी कथा लिहिली. त्यांचे 2 कथासंग्रह निर्मल प्रकाशित केलेत आणि खूप मोठे वाचक आहेत. त्यांचं चरित्रसुद्धा प्रकाशित झालेलं आहे. जी 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 निर्मल कुमार साहब, जो निर्मल प्रकाशन है, अभी तक आपने 700 से भी ज़्यादा किताबें छपवाई है, बराबर है. तो किसी सरकार ने बोलो, केंद्र हो या राज्य हो या किसी सामाजिक संस्था ने बोलो, पुरस्कार से सम्मानित किया है क्या? अनेक मला तसं पाहिलं तर 12 पुरस्कार मिळालेत आतापर्यंत. खूप संस्था आहेत त्याच्यामध्ये, यादी मोठी आहे, वाचून दाखवत नाही. पण माझा सर्वात सन्मान जे झाला आहे ते आपल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उदगीरला अखिल भारतीय साहित्य संमेलन भरलं उदगीरला. तिथं माझा त्यांनी एक सत्कार समारंभ ठेवला 1 तासाचा, एक लेखक आणि प्रकाशक. अच्छा. तिथं माझा सन्मान त्यांनी खूप मोठ्या पद्धतीने केला. अखिल भारतीय व्यासपीठावर स्टेजवर एखादा सन्मान मिळणं खूप हे आहे. आणि मी ग्रंथालय चळवळीमध्ये काम करतो. मला ग्रंथमित्रसुद्धा पुरस्कार मिळालेला आहे महाराष्ट्र शासनाचा. आणि तसे गंगाधर पंपटवार पुरस्कार आहेत, आई पुरस्कार आहे, अनेक पुरस्कार आहेत. सूर्यवंशी साहब, समय की पाबंदी है और बातें करने के लिए तो बहुत आपके पास में खजाना है, हाँ बराबर है. लेकिन नवोदित साहित्यकार है जो इस क्षेत्र में आना चाहते हैं, तो ऐसे साहित्यकारों के लिए क्या कहेंगे आप? नहीं, प्रकाशक नहीं, आप उसकी किताब छपवानी है, तो इनके लिए क्या कहेंगे आप? किस तरह से लिखान होना चाहिए? ये इस बारे में काय आहे, आता जे नवोदित लेखक आहेत ते खूप घाई करतात. एक 40-50 कविता लिहिल्या, 2-4 लेख लिहिले किंवा 5-10 कथा झाल्या की त्यांना वाटतं की आपलं पहिलं पुस्तक निघालं पाहिजेत. आणि इकडून तिकडून पुस्तक जरी आलं पहिलं तर पहिल्याच पुस्तकाला ते स्वतःला फार मोठे साहित्यिक किंवा असं समजतात. कारण काय की थोडीशी स्वतःची मशागत, स्वतःचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे ते. आणि घाई करू नका ना. अनेक लेखकांनी हजारो कविता लिहिल्यात, शेकडो कविता लिहिल्यात, फाडून टाकल्यात चांगल्या झाल्या किंवा आपल्या एखाद्या जाणकाराकडं वाचायला दिल्यात, त्याच्याकडून निवडल्यात. थोडेसे घाई होते असं वाटते. आणि प्रकाशकाकडे जेव्हा मुद्रण परत देतात तेव्हा एवढं ते फेरसुद्धा करत नाहीत. अनेक जण अपवाद काही असतील, पण एवढं लेखी प्राथमिक अवस्थेतली लिहिलेली कविता तशाला तशीच आम्हाला म्हणजे 5-50 कविता द्यायच्या आणि लवकर प्रकाशित झाल्या पाहिजेत, आपण कवी झालो पाहिजेत, असं थोडंसं घाई होते. त्यांनी घाई न करता थोडंसं थांबावं, थोडंसं स्वतःमध्ये अभ्यास करावा आणि परिपक्व झाल्यानंतर प्रकाशित करावं. आणि ज्यांनी पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला आहे समजा, तर असं स्वतःला फार समजू नये की बाबा आता मला मान सन्मान लवकरच मिळाला पाहिजे. थोडंसं असं अपेक्षा जास्त वाढलेल्या आहेत की आपण लवकरच आता मान्यता प्राप्त झालो की काय एकाच पुस्तकामुळे, असं नसते. ते अनेक इथं थांबावं लागतं. कारण इथं थांबणं हे महत्त्वाचं आहे. टप्पे असतात इथं वर जाण्याचा, अभ्यासाचा. अनेक इथं हे असतात. ते नवोदितांना थोडीशी घाई आहे, त्यांनी घाई करू नये. थोडंसं आत्मपरीक्षण करून स्वतःला तयार करून घेतलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आपण कविता जर असेल तर अनेक चांगल्या कविता वाचल्या पाहिजेत, लेख वाचले पाहिजेत, चरित्र वाचले पाहिजेत. अभ्यास हे महत्त्वाचा आहे. तो दर्शकों, ये थे निर्मल प्रकाशन के निर्मल कुमार सूर्यवंशी साहब, जो महाराष्ट्र के नांदेड़ शहर से आते हैं और अभी तक लॉर्ड बुद्धा टीवी पर प्रकाशन के पीछे की जो भूमिका है, जो नए साहित्यकार आते हैं उन्होंने कैसा लिखना चाहिए, किस तरह का लिखान करना चाहिए, ये पूरी बातें अभी आपको यहाँ पर बताई है. आने वाले दिनों में निर्मल प्रकाशन के माध्यम से निर्मल कुमार सूर्यवंशी इनके हाथों से ऐसा ही
नवोदित साहित्यकारों को लिखने का बल मिले और ये बल मिलने के लिए निर्मल कुमार साहब को ज़्यादा उम्र लग जाए, ऐसे उनके प्रति मंगल कामना जताते हुए और समय को देखते हुए मैं मेरी बातों को यहाँ पर विराम देता हूँ। फिर मिलते हैं मैत्री संवाद इस प्रोग्राम में किसी नए व्यक्ति के साथ। तब तक के लिए नमो बुद्धाय, जय भीम।